मित्रांनो, मी निखिल आणि स्वागत आहे तुमचं आपल्या भटकंती गँग या युट्यूब चॅनलवर। आपल्या गड सफर मधील तिसऱ्या व्हिडिओसाठी आज आपण एक्सप्लोर करणार आहे एक असा किल्ला ज्याची समुद्र सपाटीपासूनची उंची 3425 फूट इतकी आहे। हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडला जातो आणि ट्रेकिंगच्या दृष्टीने सोप्या श्रेणीत आढळतो। पाटणमधून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर असणारा असा हा गड आहे आणि त्या गडाचं नाव आहे किल्ले दातेगड। दातेगड हा किल्ला पुण्यापासून 180 तर राजधानी साताऱ्यापासून 60 किलोमीटर अंतरावर आहे। हॉटेल सुंदरगड पार्क याच्या डाव्या बाजूवरून मागच्या साईडनं इथून वरती जाण्यासाठी वाट आहे। चला। हा गड नेमका कोणी बांधला याचे स्पष्ट पुरावे मिळत नाहीत। मात्र 15व्या शतकात हा किल्ला शिर्क्यांच्या ताब्यात होता। नंतर बहामनी राज्य आले व त्यानंतर आदिलशाही आली। 1659 साली अफजल खानाच्या वधानंतर महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला आणि गडाचे नाव सुंदरगड असे ठेवले। बेस विलेज त्यापासून वर आल्यानंतर पहिल्या प्रवेशद्वाराच्या अलीकडे हे एक गुहा बघायला मिळते आणि ते आपण बघूयात। ही आहे दातेगडावरील रहस्यमय गुहा। इथून एका बाजूने आत जाता येते। अडकला का काय? निघाल मस्त व्ह्यू ना, टॉप क्लास। सह्याद्री डोंगररांगेची निर्मिती ही ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली आहे आणि या उद्रेकातून तयार झालेल्या सह्याद्री डोंगररांगेमध्ये त्याची एक शाखा बामणोली डोंगररांग म्हणून ओळखली जाते आणि याच बामणोली डोंगररांगेमध्ये हा आपल्याला किल्ला आढळतो की किल्ले दातेगड। आता आपण पोहोचलोय किल्ले दातेगडच्या पहिल्या प्रवेशद्वाराजवळ। या किल्ल्याचं प्रवेशद्वार सुद्धा बहुतांशी किल्ल्याप्रमाणे गोमुखी आकाराचं पाहायला मिळतं। चेपेटदार मारुतीची 7 ते 8 फूट दगडामध्ये कोरलेली मूर्ती पाहायला मिळते आणि या बाजूला गणपतीची एक मूर्ती पाहायला मिळते। सूर्योदयाच्या वेळी या मूर्तीच्या पायावर सूर्याची पहिली किरणे पडतात आणि सूर्यास्ताच्या वेळी या मूर्तीच्या पायावर सूर्याची किरणे पडतात। आताच्या काळामध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञान कितीही प्रगत झालं असलं तरी महाराजांच्या काळामध्ये जी वास्तुशिल्प कला होती ती सर्वोच्च दर्जाची होती असं मला वाटतं। जय शिवराय। जय शिवराय। पूर्णपणे अखंड काळपाषाण फोडून तयार करण्यात आलेल्या पायऱ्या आणि पारेकऱ्यांसाठी बसण्याची जागा असावी। गडाला 15 ते 20 मीटर उंचीचा कातळ कडा लाभलेला आहे। चारही बाजूने काळ्या कातळाची तटबंदी पाहायला मिळते। प्रवेशद्वारातून वर आल्यानंतर जे पाहायला मिळालं ते म्हणजे गडावरील सर्वात आकर्षणाचं ठिकाण म्हणजे ही तलवारीच्या आकाराची विहीर आहे। 50 फूट लांब, 3 मीटर रुंद आणि 30 मीटर खोल ही या विहिरीची लांबी आहे आणि हीच या गडाची खासियत आहे। एकतर विहिरी असतात गोल चौकोनी, मात्र या गडावर विहीर आहे तलवारीच्या आकाराची। अशा प्रकारची एक विहीर कमळगडावर सुद्धा पाहायला मिळते, त्याला काव्याची विहीर म्हणतात आणि या दातेगडावरच्या विहिरीला तलवारीच्या आकाराची विहीर किंवा गेरूची विहीर सुद्धा म्हणतात। मित्रांनो, मागे आपण बघू शकता दातेगडावरील तलवारीच्या आकाराची विहीर। या ठिकाणी 12ही महिने पाणी आटत नाही। जलसंवर्धनाचं अतिउच्च दर्जाचं तंत्रज्ञान आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं।
आणखी एक तलवारीच्या आकाराची का, तर बघा दातेगडाचं वैशिष्ट्य म्हणजे या गडावरील प्रवेशद्वार असो, मूर्ती असू देत, विहीर असू देत किंवा घरांचे अवशेष असू देत, जे काय असेल ते अखंड दगडामध्ये कोरलेलंच सुंदर. 1818 मध्ये इंग्रजांनी तोफा डागून बऱ्याचशा किल्ल्याचं नुकसान जरी केलं असले आणि या दातेगडावर जरी वास्तूंचे फक्त अवशेष शिल्लक राहिले असले तरी सुद्धा या गडावर आल्यानंतर आपल्याला समजेल की छत्रपती शिवाजी महाराजांनी या गडाचं नाव सुंदरगड का ठेवलं. आपल्यावर पाहण्यासाठी म्हणाल तर मस्त असं प्रवेशद्वार आहे. कातळ खडकामुळे कोरलेल्या हनुमानाची आणि गणपतीची मूर्ती आहे. त्याच्यानंतर सर्वांच्या आकर्षणाचं ठिकाण म्हणजे तलवारच्या आकाराची एक विहीर आहे. या गडावर तुम्ही सुद्धा एक वेळ नक्की भेट द्या. जय शिवराय. जय शिवराय. तर अशा पद्धतीने आपण आजचा दिवस टॉप क्लास पद्धतीमध्ये एन्जॉय केलेला आहे किल्ले दातेगडवर. माझा हा व्हिडिओ जर आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मातीतील आपला यूट्यूब चॅनल भटकंती गँग या चॅनेलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या ऑसम टाईप व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना मनापासून बाय बाय.